क्लास लोक पैसे सेव्हिंग करून कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. त्यांनी जे सेव्ह केलेले पैसे आहे त्याचा वापर योग्य जागी झाला पाहिजे. आपण जे सेव्ह केलेले पैसे जर बँकेत ठेवले तर आपल्याला जास्त व्याज मिळत नाही. मिडल क्लास लोक त्यांचा पगार कमी असतो पण त्या पगारापेक्षा ते खर्च जास्त करतात, त्यामुळे ते श्रीमंत होऊ शकत नाही. मिडल क्लास लोक स्वतःच गरीब होत चाललेत. त्यांना जास्त पैसे खर्च करण्याची सवय लागलेली आहे. त्यांना असं वाटतं की ब्रँडेड कपडे आणि राहणीमान चांगले असेल तर आपण श्रीमंत वाटू. पण स्वतःच श्रीमंत लोक साधे राहतात, त्यांचे कपडे साधे असतात. श्रीमंत लोक त्यांच्या कामाकडे जास्त लक्ष देतात, ते जास्त देखावा करत नाही. तुमच्याकडे जर सेव्हिंग केलेले पैसे असतील तर तुम्ही म्युच्युअल फंड, शेअर मार्केट यासारख्या फील्डमध्ये तुम्ही गुंतवू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला काही वर्षानंतर जास्तीत जास्त नफा मिळेल. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पैसे सेव्ह कसे करायचे हे सांगणार आहे. पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. पहिला पॉईंट आहे, महागड्या वस्तू घेणं बंद करा. मला एवढंच सांगा की तुम्ही महिन्याला किती कमवता. 2-3 लाख रुपये जर कमवत असाल तर तुम्ही महागड्या वस्तू घेऊ शकता. तुम्हाला त्याची गरज नाही. तुमचा जर पगार कमी असेल तर त्या पगारापेक्षा जास्त खर्च करू नका. तुम्हाला यापेक्षाही कमी पैशात चांगल्या वस्तू मिळू शकतात. एखाद्या मॉलमध्ये जास्त पैसे घेतात. एखाद्या मॉलमध्ये एखाद्या वस्तूची किंमत जास्त असते पण तीच वस्तू दुसऱ्या दुकानात कमी किमतीत मिळते. तुम्ही देखावा करणं बंद करा. जेव्हा तुम्ही जास्त पैसे कमवसाल तेव्हा तुम्ही महागड्या वस्तू घेऊ शकता. हा पॉईंट आहे कूपन. तुम्हाला जर एखादं कूपन मिळालं असेल तर तुम्ही वस्तू घेऊ शकता. पण तुम्हाला ज्या वस्तूची गरज नाही त्या वस्तू घेऊ नका. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल पण ती स्वस्त दरात मिळू शकते पण ती महाग असेल तर तिथे वस्तू तुम्ही घेऊ नका. जिथे सेल चालू असेल तिथे त्या वस्तू घ्या. एखाद्या दुकानात महाग मिळतात आणि एखाद्या दुकानात डिस्काउंट असेल तर ती वस्तू तुम्ही घेऊ शकता. डिस्काउंटने तुमचे पैसे सेव्हिंग होऊ शकतात आणि ऑनलाईनही आता बऱ्याचशा वस्तू स्वस्त मिळायला लागलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला वस्तूचा भावतोल करायला येत नाही. ते जेवढे पैसे आहेत तेवढ्यात त्या पैशात ते वस्तू घेऊन येतात. आपले आई वडील, आपले आजी आजोबा प्रत्येक वस्तूचा भाव करायचे, त्याच्यामुळे त्यांचे पैसे वाचायचे. त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे की प्रत्येक वस्तूचा भाव कसा करायचा. आताच्या जनरेशनची मुलं मुली ते वस्तूचा भाव करत नाही. त्याची 2 कारणे आहेत. काही व्यक्ती लाजाळू असतात तर काही व्यक्ती बोलत नाही. आपण शॉपकीपर सांगेल तेवढ्याच किमतीत ती वस्तू घेऊन येतो. आपण त्या वस्तूची बार्गेनिंग करत नाही. ती वस्तू आपण कमी किमतीत मिळू शकतो. आपल्याला एखादा ड्रेस घ्यायचा आहे आणि तो 1000 रुपयाचा आहे. आपण जर त्या दुकानदाराच्या ड्रेसची किंमत 700 ते 600 रुपयात आपण त्याला सांगितली तर तुम्हाला त्या दुकानदाराने ड्रेस 600 रुपयात दिला तर तुमचे 20 ते 30% पैसे वाचू शकतात. तुम्हाला दरवर्षी तुम्ही असेच पैसे वाचवले तर तुमची सेव्हिंगही वाढेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू.